कर्मचारी ज्या पद्धतीनं आपण राजा हरिश्चंद्र असल्याचं अवसान आणतायत, त्यांनी 3 आठवडे उलटल्यानंतरही 3 आठवड्यापर्यंत काय केलं? इथे काय पत्ता खेळत होता का तुम्ही? मोक्यासारखे आरोपी, क्रिमिनल आरोपी, गुंडागर्दी करणारे आरोपी, हे सगळे आरोपी तुम्ही आज सोडले. ते आज सोडल्यामुळे लॉबीमध्ये अशा पद्धतीनं राडा झाला जो महाराष्ट्राच्या संस्कृतीला अशोभनीय होता. आणि आज शेवटच्या दिवशी तुम्हाला वरून दणका बसल्यानंतर तुम्हाला इथे आता अक्कल आली का? त्याच्यामुळे आता ते काय करतायत? प्रत्येकाची पास चेक करतायत. नाही साहेब, आम्हाला एकाच जणांना सोडायला सांगितलं. हाच प्रोटोकॉल रोज फॉलो केला असता तर तिथे तमाशे घडले नसते, अशा प्रकारच्या मारामाऱ्या झाल्या नसत्या. कालपर्यंत काय मूग गिळून बसून होते? तुम्हाला अनेक पोलीसवाले दाखवतो की जे आरोपींना तंबाखू चोळून देतात. इथे चव्हाण नावाचं कोणीतरी नाव घेतलं, जितेंद्र आव्हाड साहेबांनी. त्याचा कोण आहेत ही लोक? आरोपींना तंबाखू चोळून देणारी लोक सिक्युरिटी करतात इथे. यांची नोकरी घालवा. आणि विधानसभेच्या अध्यक्षांना, विधान परिषदेच्या सभापतींना जर काही शब्द असतील यापेक्षा दुसरं दुर्दैव नाही. शेवटच्या दिवशी आलं ना अक्कल यांना. आतापर्यंत का नाही सुचलं सिक्युरिटींना? आजचा अंतिम आठवडा आहे, आजचं कामकाज आहे. आज का नाही त्यांना वाटलं? कालपर्यंत का नाही वाटलं? काल त्यांनी आरोपी सोडले ना. अहो, मोक्यासारखे आरोपी एका आमदाराच्या, मंत्र्यांच्या मागे 10 लोक येत आहेत. यांना काय लाज लज्जा शरम आहे की नाही? पण ही मंत्र्यांची आणि आमदारांची चूक नाही का? कारण जो आमदार येतो तो त्यांच्यासोबत 100% आमदारांची चूक आहे. आमदारांच्या सोबतची माणसं हे नॉन क्रिमिनल असावीत. पण प्रत्येक आमदारांकडे असं असतं, काही आमदारांचे पीए हे मुंबईमधले असतात, जे शासनाने ठरवले असतात. काही आमच्यासोबत आम्ही गावावरून आणतो. पण एक व्यक्ती आणतो, त्यावेळेस तुम्ही तपासा ना तो क्रिमिनल रेकॉर्डचा आहे का, त्याला पास दिली पाहिजे का, हे सगळं तपासा. आम्ही पहिल्या दिवसपासून पूर्ण अधिवेशनाची पास बनवली. पूर्ण अधिवेशनापर्यंत पास असताना आता तुम्ही म्हणता पास नाही. शेवटी आमच्यासोबत येणाऱ्या पीएला आमच्या तो केअरटेकर पण असतो. कागदपत्र देणं, वेगवेगळे मुद्दे काढून देणं, आमच्या काही गोळ्या असतात शुगर वगैरेच्या, त्या टाईमवर देणं, हे सगळं आमचा केअरटेकर म्हणून आमच्या भावासारखा एखादा पीए करत असेल तर त्याला तुम्ही थेट मकोकाचा आरोपी समजूनच उभं करताय. हे कुठली पद्धत आहे? आता म्हणतात ते जोपर्यंत स्वतः राम शिंदे साहेबांचा त्यांना फोन येणार नाही किंवा ते स्वतः फिजिकली इथे येणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला सोडणार नाही, असं हे म्हणतात. हे त्यांना निर्देश, जोपर्यंत राम शिंदे साहेब येणार नाहीत तोपर्यंत मी इथून जाणार नाही. तरी सर मुद्दा असा आहे, त्यांना सुरक्षा रक्षकांना विधानसभा सभापती आणि अध्यक्ष यांच्याकडून निर्देश आले आज शेवटच्या दिवशी. ऐका, तुम्ही गफलत करताय. विधानसभा अध्यक्ष, विधान परिषदेच्या सभापतींनी डे 1 पासून सांगितलंय की तुम्ही सुरक्षेत कुठलीही चूक होऊ देऊ नका. कालचं एक प्रकरण, या हे जी बिल्डिंग आहे एअर इंडियापासून आपण येतो तिथे बॅच असताना पण मला पास विचारली की माझ्या खिशाला बॅच असताना तिथले पोलीसवाले म्हणतात तुम्ही पास दाखवा, तुम्ही आमदार आहात का. हे प्रकरण मी सभापतींच्या कानावर टाकलं. त्यानंतर सभापतींनी सर्व पोलीसवाल्यांना बोलवून घेतलं. म्हणजे पोलिसांच्या ट्रेनिंगमध्ये हिरव्या बॅच लावलेला माणूस विधानसभेचा आणि लाल बॅच लावलेला माणूस विधान परिषदेचा आमदार आहे. हे जर ट्रेनिंग दिलं जात नसेल तर मग हे करतात काय? इतक्या दिवस यांना विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापतींनी स्ट्रिक राहायला सांगितलं. यांना शेवटच्या दिवशी अक्कल सुचली, त्याला आम्ही काय करणार? शेवटच्या दिवशी आलेली अक्कल आहे ही सगळं झाल्यानंतर. त्याच्यामुळं माझी भूमिका जी आहे ती स्पष्ट आणि रोखठोक आहे की जर तुम्ही सगळे माणसं सोडताय आत, जर सगळ्यांचे पीए आज जात आहेत तर मला का अडवलंय? कालपासून अशी अपमानास्पद वागणूक का? त्याच्यामुळे माझा प्रश्न रास्त आहे, त्यांनी उत्तर द्यावं. ते म्हणतात ना शिंदे साहेब येईपर्यंत आम्ही सोडत नाही तुम्हाला, तर मी बसतो आरोपीसारखं. माझ्या सरकारच्या काळात मलाच आरोपी म्हणून बसवलं गेलं या सिक्युरिटीकडून. हे यांचं नाव बघा काय. दुसरं असं की यापूर्वी पण जे आमदार गेले त्यांच्यासोबत पीए नव्हते. आज विशेषतः आजच्या दिवशी ना, शेवटच्या दिवशी हा राड्याचा परिणाम आहे ना. हा, म्हणजे काल जर राडा झाला नसता तर यांनी आजही गुंडे सोडले असते. शेवटच्या दिवशी जर आज राडा झाला असता, एखाद्याचा खून झाला असता, उद्या यांनी काय केलं असतं? अरे काय पद्धत आहे? तुम्हाला पगार देते सरकार, बदनाम तुम्ही सरकारला करताय. गृह खातं बदनाम होतंय, परत गृह खात्यावर ॲलिगेशन्स होतात. मी स्वाभिमानी माणूस आहे, मी असा लाचार माणूस नाही. पण तुम्ही सत्ताधारी पक्षातले आमदार आहात. आता हे माझं दुर्दैव आहे का? सत्ताधारी अरे जाऊच देत नाही आहे तो. तर तुम्हाला जाऊ देत नाहीये, मला सोडेल तो. पण माझं कामकाज आहे, माझ्या कामकाजाचे सगळे डॉक्युमेंट्स माझ्या फाईलला लागलेले आहेत. तो सोडतच नाही तर मी काय करू जाऊन तिथं? मी कामकाजात जाऊन काय करू सांगा? मी पत्रकारांशीच बोलेल तेवढं. इथे बसण्यापेक्षा तुम्ही जर वरती गेला स्वतः अजून शिंदे साहेब तिथे पोहोचलेले नाहीत. मी जे काही सांगेल त्यावेळेस मी बोलणार. पोलीस उपायुक्त पण मला सांगा, विधान परिषदेच्या सभापतीला OSD आणि PS आहेत ना?
त्यांचा फोन गेला तर यांना काय वाईट वाटतं? त्याच्या फोनवर पण बोलायला तयार नाही, ती एवढी मगरुरी आहे यांना. फोनवर तर बोला ना ॲटलिस्ट, मी थोडी काही खोटा बोलणार आहे. आम्हाला चेक करून घ्या इथे. बरं, हा आजचा प्रसंग पहिला नाही आहे, हा या पूर्ण अधिवेशनामधला 7वा 8वा प्रसंग आहे. पूर्ण सिक्युरिटीला विचार, मी स्वतः माझ्या पीएला इथं घ्यायला येतो, आज नाही रोज त्या स्वप्नीला इथं घ्यायला येतो, त्याच्यानंतर त्याला हे सोडतात. कालच्या प्रकरणामुळे आधीच महायुतीची बदनामी झालेली आहे. तुमच्या अशा वागण्यामुळे महायुती अडचण येईल असं वाटत नाही? बदनामीचा काय प्रश्न नाही. सत्ताधारी पक्षात मला स्वाभिमान नावाचा गोष्ट आहे की नाही. मी गरिबाच्या पोटी जन्माला जरी आलो असलो तरी मी स्वाभिमानी माणूस आहे. जिथं माझा स्वाभिमान दुखावला जातो तिथे मी बंड करतो. मला जर तसा हे भेटत नसेल न्याय तर मी असा न्याय मागतो. पत्रकारितेच्या माध्यमातून मी न्याय मागतो आणि पत्रकार मला न्याय देतात हे मला माहीत आहे. मी गरीब जरी असलो तर माझा दोष नाही ना. सत्तेमधला आहे म्हणजे माझा काय दोष नाही. सत्तेतल्या लोकांसोबत असे वागतात, बघा यांचं वागणं, बघा वागणं. ते एका आमदाराच्या पीएची एका आमदाराची लक्षवेधी होती, त्याच्या पीएला यांनी रडून रडून वापस परत पाठवलं. हे वागणं बघा ना यांचं. हे काय, हे राजा हरिश्चंद्र झालेत का एका रात्रीत? माझा हा दोष नाही आहे की मी सत्तेमधला आहे. सत्तेमधला असतानाही हे मोजत नाहीत, हा मोठा प्रॉब्लेम आहे. आला का लक्षात? चलो हिंदी में